वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। रोहित पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार काय बोलणार याकडे लक्ष आहे। अजित पवारांच्या अपघातासंदर्भातले आणखी पुरावे रोहित पवार सादर करतील का तेही पाहणं महत्त्वाचं आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये रोहित पवार यांची ही पत्रकार परिषद होणार आहे। एक महत्त्वाची बातमी, तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंदची हाक दिली आहे। घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद आहे। इंदापुरातील भिगवणमध्ये 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झालंय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावानं जाळपोळ केली। भिगवण पोलीस स्टेशन समोर कुटुंबानं आक्षेप नोंदवला होता। पुण्याच्या इंदापुरातील भिगवणमध्ये 17 फेब्रुवारीला 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली। 17 फेब्रुवारी रोजी भिगवण पोलीस स्टेशन समोर कुटुंबातील नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात या घटनेचा संतापजनक निषेध व्यक्त करत काही काळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केलं। याच परिस्थिती संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। नवनाथ, भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे, सध्याची परिस्थिती काय? नक्कीच प्रणिता, काल एका मुलीला 2 मुस्लिम मुलांनी जे आहे ते पळवून नेल्याची घटना घडलेली होती आणि खऱ्या अर्थाने आज देखील काल मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू संघटना जे आहे ते आक्रमक झालेल्या होत्या। पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या देखील मानलेला होता। आज खऱ्या अर्थाने भिगवण बंदची हाक जे आहे ते हिंदू संघटनेने दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज भिगवण पोलीस ठाण्यासमोर देखील आता हिंदू संघटनेचे कार्यकर्ते जे आहे ते जमा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज भिगवण जे आहे ते पूर्ण कडकडीत 100% बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि दुपारी 3:30च्या दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप देखील या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा देखील भिगवण पोलीस ठाण्यावरती काढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। 3:30 वाजता हे दोघे जे आहे ते भिगवण पोलीस स्टेशन ठाण्यावर इथे येणार आहेत। खऱ्या अर्थाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता जे 2 आरोपी आहेत त्यांच्या घरासमोर देखील मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकूणच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।